वांगचुक यांचा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आहे। संसद भवनाजवळ मागण्या मांडण्याची संधी द्या, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। तर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागलं जातंय ते पाहून मी हा निर्णय घेतलाय की जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा त्यांना मला रुग्णालयात भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण सुरूच ठेवेन। मला माहिती आहे की सरकार शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करेल। तरुण आंदोलकांनी संयम आणि सहनशीलता दाखवली, त्यांचं कौतुक।